जून 1659 मध्ये औरंगजेब दिल्लीच्या गादीवर बसला. दक्षिणेतली शिवशाही व आदिलशाही संपवून मोगलांचे साम्राज्य दक्षिणेत वाढवण्याचे त्याचे स्वप्न. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाने आपले लक्ष दक्षिणेतल्या राजकारणाकडे वळवले. छत्रपती शिवाजीराजे आदिलशाही मुलकात मोहिमेवर होते आणि इकडे दिल्लीहून औरंगजेबाचा तातडीचा खलिता छत्रपती संभाजीनगरच्या मोगली सुभेदाराला आला. हुकूम होता, स्वार व्हा व शिवाजीचा मुलूक ताब्यात घ्या. याचबरोबर जमेल तसा आदिलशहाचा मुलूकही मारा. शाहिस्तेखान हा औरंगजेबाच्या दरबारातील एक प्रसिद्ध अनुभवी सरदार होता. याचे मूळ नाव अबू तालिब उर्फ मिर्झा मुराद. जून 1659 मध्ये हा दक्कनचा सुभेदार म्हणून छत्रपती संभाजीनगरला आला. इकडच्या प्रांताचा हा माहितीगार होता. शहाजीराजांच्या विरुद्ध यशस्वी मोहिमेत कर्तबगारी दाखवलेला शाहिस्तेखान आता शहाजीराजांचे पुत्र शिवाजीराजांचे राज्य संपवायला सज्ज झाला होता. औरंगजेबाने त्याच्यावर शिवशाही व आदिलशाही संपूर्ण नष्ट करण्याची कामगिरी सोपविली होती. शिवशाहीचा क्रमांक पहिला होता. यावेळी शिवाजीराजांपेक्षा शाहिस्तेखान हा जवळजवळ 30 वर्षांनी मोठा होता. असा होता हा खान ई जहान शाहिस्तेखान मिर्झा अबू तालिब. शाहिस्तेखानावर कामगिरी तर मोठी सोपवलीच होती. या कामासाठी त्याने 77,000 घोडदळ व 30,000 पायदळ असा सेनासागर जमा केला होता. इतर नोकर व बाजारबुणगे तर अगणित. वेगवेगळ्या छोट्या मोठ्या तोफा, गाडे, डेरे, राहुट्या असे प्रचंड सामान बरोबर होते. तोफखान्याचा प्रमुख तरबियत खान, फरासखान्याचे उंट 100 होते तर भांडते हत्ती 400 होते. छत्रपती संभाजीनगरला सुब्याच्या कामगिरीवर रक्षणासाठी नांदेडचा फौजदार मुख्तार खानाला ठेवून 28 जानेवारी 1660 रोजी शाहिस्तेखानाने छत्रपती संभाजीनगर सोडले. खानाची सेना म्हणजे सागरच, त्याची छावणी म्हणजे 1.5-2 मैल लांब रुंद शहरच तयार. खुद्द खानासाठी 2 प्रचंड तंबू होते. हे तंबू हत्ती करवी वाहून न्यायचे. तंबूतच 60 फूट लांब आणि 40 फूट रुंद अशी खानाची सदर होती. शिवाय शय्यागृह, खाजगी खोल्या त्या वेगळ्याच. छावणी हल्ली की एक तंबू पुढच्या मुक्कामाला उभारून ठेवत. खानासाठी चालता बगीचाच तयार केला होता. धीमे धीमे शाहिस्तेखान 11 फेब्रुवारीला नगरला पोहोचला. इथे त्याने 13 दिवस आराम केला. नगर हे मोगली ठाणे होते. 25 फेब्रुवारीला शाहिस्तेखानाने नगर सोडले व तो स्वराज्याकडे निघाला. 3 मार्चला तो सोनवडी गावी स्वराज्यात शिरला. इथे त्याचा मुक्काम झाला. नंतर भीमा नदी ओलांडून तो करे पठारावर आला. खान प्रचंड सेनासागर घेऊन येतो आहे हे पाहिल्यावर मराठ्यांनी सुप्याची गडी खाली केली व ते निघून गेले. खानाने सुपे ताब्यात घेऊन इथे रक्षणासाठी जाधवरावाला नेमले. बादशाही लष्कराला धान्य व इतर सामग्री पोचवायचे कामही याच्याकडे दिले. खान येता येता आपले रसदीचे मार्गही सुरक्षित करीत होता. छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्याची छापे मारण्याची पद्धत त्याला समजली होती. म्हणून त्याने असा हुकूम दिला की रोज बादशाही सैन्यातील एका सरदाराने आळीपाळीने 3-4 हजार स्वारासह रसद आणण्यासाठी तळावरून जाणाऱ्या तुकडीचे रक्षण करावे. मित्रांनो, राजे या काळात आदिलशाहीवरच्या मोहिमेवर होते. पुढे सिद्दी जोहरची स्वारी येऊन 2 मार्चला ते पन्हाळगडावर अडकले. जोहरचा गडाला पक्का वेढा बसला होता. या सर्व बातम्या शाहिस्तेखानाला मिळत होत्या. 5 एप्रिलला खान बारामतीला पोहोचला. खान इथे 11 दिवस राहिला. इंदापूरही खानाच्या फौजेने घेतले. 16 एप्रिलला खान नीरा नदीकाठच्या होळ या गावी आला. हे गाव नीरेच्या उत्तरांगाला. 2 दिवस राहून खान पुढे सरकला व शिरवळला आला. हा सर्व प्रांत मराठ्यांच्या सैन्यांच्या हालचालीचा होता. खानाने शमशुद्दीन खान, राव भाऊसिंग व सरजा खान, तोफखान्याचा दरोगा मीर अब्दुल महमूद यासह 1000 बंदूकधारी व इतर सैन्य यांची एक तुकडी करून मराठ्यांच्या हल्ल्यांना तोंड द्यायची तयारी केली होती. राजगड इथून जवळच. मराठ्यांना जरब बसवण्यासाठी खानाने शमशुद्दीन खानाच्या तुकडीला राजगडाच्या बाजूला पाठवले. हे सैन्य येते हे पाहिल्यावर मराठे राजगड, तोरणा, सिंहगड या किल्ल्यावर निघून गेले. राजगडापर्यंत खानाचे सैन्य आले. इथली काही गावे त्या सैन्याने बेचिराख केली व 2 दिवसांनी ही तुकडी खानाच्या मुख्य छावणीत परत आली. छत्रपती शिवाजीराजे राजगडावर नव्हते म्हणून राजगडाला वेढा देण्यास खानाला रस नव्हता. दुसऱ्या दिवशी खानाचा मुक्काम हल्ला. शिरवळहून निघून शाहिस्तेखान हा शिवरे गावे आला. त्या रात्री त्याचा इथे मुक्काम झाला.
पुढचा मार्ग डोंगराळ होता. शाहिस्तेखानाचे मुख्य लष्कर पुढे गेले हे पाहून मराठ्यांनी राव भावसिंगाच्या तुकडीवर हल्ला केला. ही गोष्ट शाहिस्तेखानाला समजून त्याने शमशुद्दीन खानाला पिछाडीच्या मदतीवर पाठवले. शत्रूचे बळ वाढल्याचे पाहिल्यावर मराठ्यांनी माघार घेतली. गराडे गावी खानाने मुक्काम केला. पुढच्या दिवशी खान गराडे गावाहून निघून सासवडला आला. सासवड गाव मोठा होता. इथे शाहिस्तेखानाचा मुक्काम झाला. सासवड जवळच पुरंदर किल्ला मराठ्यांच्या हालचालींचे हे एक मुख्य केंद्र. गड मोठा व त्यावर शिबंद ही मोठी होती. मराठ्यांना दहशत बसवण्याच्या उद्देशाने राजगड परिसराप्रमाणेच इथेही खानाने आपल्या काही सैन्याला पुरंदर परिसरातील गावे उद्ध्वस्त करण्यासाठी पाठवले. मोगली सैन्याने हा उद्योग सुरू केल्याचे लक्षात आल्यावर पुरंदरवरून 2-3 हजार स्वार खाली उतरले व त्यांनी खानाच्या या सैन्यावर हल्ला चढवला. तुंबळ युद्ध झाले. या लढाईची बातमी लागताच शाहिस्तेखान राजा रायसिंग व राजा भाऊसिंग यांना सासवडच्या तळाच्या रक्षणासाठी मागे ठेवून मोठे सैन्य घेऊन पुरंदरकडे निघाला. मोगलांचे मोठे सैन्य आपल्यावर चालून येते हे पाहिल्यावर मराठ्यांनी माघार घेतली व ते गडावर गेले. मोगली फौजेने मराठ्यांचा गडापर्यंत पाठलाग केला. शमशुद्दीन खानाची तुकडी आघाडीवर होती. ही तुकडी मुख्य फौजेपासून पुढे गडाच्या टप्प्यात आली. असे पाहून मराठ्यांनी या तुकडीवर हल्ला केला. सायंकाळ झाली व मोगली फौज सासवडच्या तळावर परतली. शाहिस्तेखान 1 मे रोजी सासवडहून निघाला व राजेवाडीला आला. शाहिस्तेखानाला इथेच बातमी समजली की मराठ्यांनी चाकण पुणे भागात धान्य व वैरण यांचा दुष्काळ करून टाकला आहे. तिकडून लष्कराला रसद मिळणे बंद झाले. आता खानाच्या सैन्याच्या तुकड्यांना रोज इतरत्र फिरून रसद आणावे लागले. खानाने 4 दिवस इथे मुक्काम केला. 7 मे रोजी कूच करून त्याने पुण्याची दिशा धरली. वाटेत अवघड भागात सरफराज खान व जाधवराव यांना जागोजागी तुकड्या उभारून चालीवरच्या फौजेच्या रक्षणासाठी कामगिरी सोपवली होती. कारण मराठे छापा मारायच्या संधीची वाटच पाहत होते. खानाला मराठ्यांच्या तंत्राचा परिचय आला होता व तो त्यांच्या हालचालींचीही सतत माहिती काढत होता. पाटस, यवत, हडपसर या मार्गाने शाहिस्तेखान 9 मे 1660 रोजी पुण्याला पोहोचला. मोठा नदीच्या काठी खानाची छावणी तयार झाली. शाहिस्तेखानाने स्वतः कसब्याच्या पश्चिम अंगाच्या छत्रपती शिवाजीराजांच्या लाल महालातच मुक्काम केला. लाल महालाच्या आजूबाजूला सरदार व दरकऱ्यांचे डेरे पडले. तर मित्रांनो, पुढील व्हिडिओत आपण शाहिस्तेखान विरुद्ध छत्रपती शिवरायांचे नियोजन कसे होते हे नक्की पाहूया. बाकी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या छत्रपती शिवरायांचे तसेच स्वराज्याचे ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा की जेणेकरून आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील. जय शिवराय. धन्यवाद.